हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे वडिलोपार्जित प्रॉपर्टी विकताना बहिणीच्या सहीची आवश्यकता असते का? तर कायद्यामध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला पाहूया संपूर्ण माहिती. तर आपण सविस्तरपणे या विषयावर संपूर्ण माहिती पाहूयात. ज्यावरून अनेक कुटुंबामध्ये पिढ्यानपिढ्या वाद चालत आले आहेत, तो विषय म्हणजे वडिलोपार्जित जमीन विकताना बहिणीची सही किंवा संमती कधी लागते आणि कधी लागत नाही. आता अनेक वेळा आपण ऐकतो की 2005च्या कायद्यानंतर बहिणीला समान हक्क मिळाला आहे आणि तिच्या सहीशिवाय जमीन विकता येत नाही. हे खरे आहे, परंतु कायद्यात अशा काही विशिष्ट परिस्थिती म्हणजेच अपवाद आणि तरतुदी आहेत जिथे बहिणीच्या सहीशिवाय सुद्धा वडिलोपार्जित जमिनीचा व्यवहार कायदेशीररित्या पूर्ण होऊ शकतो. आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त वरवरची माहिती नाही, तर माननीय सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निकाल, हिंदू वारसा कायद्यातील नेमकी कलमे अतिशय सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर पाहूया माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल. जर तुम्ही जमीन सर्वात आधी आपण दोन गोष्टींमधील फरक समजून घेऊयात. पहिली असते स्वकष्टार्जित मालमत्ता आणि दुसरी असते वडिलोपार्जित मालमत्ता. म्हणजे हिंदू वारसा कायद्याचे नियम या दोन्ही प्रकारांमध्ये भिन्न भिन्न स्वरूपाचे आपणास पाहावयास मिळतात. म्हणजे सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी आणि अँसेस्ट्रल प्रॉपर्टी या दोन मधील फरक आता आपण जाणून घेऊयात. तर त्यापैकी स्वकष्टार्जित मालमत्ता म्हणजे सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी, जर तुमच्या वडिलांनी किंवा तुम्ही स्वतःच्या पैशाने एखादी जमीन खरेदी केली असेल तर ती स्वकष्टार्जित म्हणजे सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी मानली जाते. अशी जमीन विकताना वडिलांना कोणाचीही सहीची किंवा संमतीची गरज नसते. ते आपल्या मर्जीने कोणालाही विकू शकतात किंवा बक्षीसपत्र करू शकतात. हा फरक आहे सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टीमध्ये. आता दुसरा प्रकार म्हणजे वडिलोपार्जित मालमत्ता म्हणजेच अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. अशी जमीन जी एकाच कुटुंबात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालत आली आहे. या जमिनीत सर्व सहहिस्सेदाराला जन्मतः अधिकार व हक्क मिळतो. आता या व्हिडिओमध्ये आपण फक्त वडिलोपार्जित जमिनीबद्दल बोलत आहोत, कारण जास्तीत जास्त वादाचे कारण या जमिनीबाबत असतात. प्रत्येक घरात वडिलोपार्जित जमिनीबद्दल वाद निर्माण होतो आणि ते वाद कोर्टात जातात. जसे की आपण सर्वांना हे माहीतच आहे की सन 2005 साली हिंदू वारसा कायद्यामध्ये एक अभूतपूर्व अशी दुरुस्ती म्हणजे अमेंडमेंट आली. या दुरुस्तीच्या अनुषंगाने पहिले तर त्यापूर्वी वडिलोपार्जित मालमत्तेवर फक्त मुलांचा अधिकार असायचा. आता 2005च्या आधी मुलांचा अधिकार असायचा. आता 2005 नंतर या सुधारणेनुसार म्हणजे अमेंडमेंट नंतर मुलींना सुद्धा मुलांप्रमाणेच सहधारक म्हणजेच कोपासनर मानले गेले आहे. म्हणजेच वडिलांच्या वडिलोपार्जित मालमत्तेत मुलीला सुद्धा मुलांइतकाच म्हणजे समान हक्क मिळाला आहे. त्यामुळे सर्वसाधारण नियम असा बनला की वडिलोपार्जित जमीन विकायची असेल तर बहिणीची सही अनिवार्य आहे. मग ती विवाहित असो किंवा अविवाहित असो, तिचा हक्क संपत नाही, ती लायबल आहे. परंतु कायद्यामध्ये प्रत्येक नियमाला काही अपवाद असतात. आता आपण वळूयात आपल्या मुख्य मुद्द्याकडे की अशा कोणत्या परिस्थिती आहेत जिथे बहिणीच्या सहीची आवश्यकता भासत नाही. तर हिंदू वारसा कायद्यामधील सुधारणेनुसार जर तुमची वडिलोपार्जित जमीन म्हणजेच अँसेस्ट्रल प्रॉपर्टी 20 डिसेंबर 2004 पूर्वी कायदेशीररित्या विकली गेली असेल किंवा कुटुंबात त्याचे नोंदणीकृत वाटणीपत्र झाले असेल तर अशा व्यवहारांना 2005च्या नवीन कायद्यानुसार आव्हान दिले जाऊ शकत नाही. 2005च्या नवीन कायद्यानुसार त्याला आव्हान दिले जाऊ शकत नाही. अनेक लोक असेही विचारतात की आमची तोंडी वाटणी झाली होती, पण तोंडी वाटणीला येथे महत्त्व नाही. जर 20 डिसेंबर 2004 पूर्वी महसूल रेकॉर्डवर म्हणजेच सातबारावर वाटणीची अधिकृत नोंद असेल तर त्या जमिनीत बहिणीचा हिस्सा मानला जात नाही. अशी ही दुरुस्ती आहे, अमेंडमेंट आहे. आता दुसरी आणि सर्वात महत्त्वाची परिस्थिती म्हणजे हक्क सोड पत्र. जर बहिणीला त्या जमिनीमध्ये रस नसेल
किंवा तिने भावाबद्दलच्या प्रेमापोटी किंवा योग्य मोबदला घेऊन किंवा विना मोबदला आपला हक्क सोडण्यास संमती दिली असेल आणि हक्क सोडपत्र अगोदरच करून दिले असेल तर ही बाब केवळ तोंडी सांगून चालत नाही. बहिणीने दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन अधिकृतपणे हक्कसोड पत्र नोंदवून देणे गरजेचे आहे. एकदा का हे हक्कसोड पत्र नोंदवले गेले आणि त्याची नोंद सातबारावर झाली की त्यानंतर जमीन विकताना तिच्या सहीची पुन्हा गरज पडणार नाही. ही महत्वाची बाब आहे, हे लक्षात ठेवा सर्वांनी. तिच्या सहीची पुन्हा गरज पडणार नाही. आता तिसरा अपवाद म्हणजे कायदेशीर कौटुंबिक गरज किंवा वडिलांचे कर्ज फेडणे होय. हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, जो अनेक लोकांना माहीत नसतो. हिंदू वारसा कायद्यात एक तरतूद आहे ज्याला कायदेशीर गरज म्हणतात. आता जर कुटुंबाचा कर्ता किंवा वडील संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी म्हणजेच कुटुंबावरील जुने कर्ज फेडण्यासाठी, कुटुंबातील कोणाच्या गंभीर आजारपणाच्या उपचारासाठी किंवा अल्पवयीन मुलांच्या शिक्षणासाठी किंवा संरक्षणासाठी जमीन विकत असेल, या सर्व आपण ज्या बाबी नोंदी केलेल्या आहेत त्या सर्वसाठी जर तुम्ही कर्ज घेतलं असेल तर अशा वेळी जर ही कायदेशीर गरज योग्य पुराव्यांसह सिद्ध करता आली तर कर्ता इतर सहधारकांच्या संमतीशिवाय सुद्धा जमीन विकू शकतो. मात्र खरेदीदाराला ही एकत्र कुटुंबामधील कायदेशीर गरज होती हे सिद्ध करावे लागते, जे न्यायालयात सिद्ध करणे अत्यंत कठीण असते. आता कायद्यासोबतच न्यायालयाचे न्याय निर्णय समजून घेणे तितकेच महत्वाचे आहे. जसे की सर्वज्ञात विनीता शर्मा विरुद्ध राकेश शर्मा या ऐतिहासिक खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की 9 सप्टेंबर 2005 रोजी वडील जिवंत असो वा नसो, मुलीला जन्मानेच वडिलोपार्जित मालमत्तेत अधिकार मिळतो. त्यामुळे वडील आधी वारले तरी बहिणीचा हक्क संपुष्टात येत नाही. बहिणीचा हक्क कायम असतो. आता अशा परिस्थितीत बहिणीची सही केव्हा आवश्यक आहे आणि केव्हा आवश्यक नाही. मग आता आणखीन एक महत्वाचा प्रश्न की जर तुम्ही अशी जमीन खरेदी करत असाल जेथे बहिणीची सही नाही तर काय करावे. वडील वारल्यानंतर सातबाराचा फेरफार उतार्यावर सर्व मुलामुलींची नावे वारस म्हणून आली आहेत का हे तपासा. जर बहिणीचे नाव जाणीवपूर्वक वगळले असेल तर असा व्यवहार भविष्यात रद्द होऊ शकतो. ही महत्वाची बाब आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे जमीन खरेदी करण्यापूर्वी स्थानिक वर्तमानपत्रात न्यूजपेपरमध्ये जाहीर नोटीस द्या. जर बहिणीला काही आक्षेप असेल तर ती 15 दिवसात समोर येईल. जर नोटीस देऊनही कोणी आक्षेप घेतला नाही तर खरेदीदाराची बाजू न्यायालयात मजबूत होते. खरेदीदाराची बाजू न्यायालयात मजबूत होणार. आता आज आपण पाहिले की वडिलोपार्जित जमीन विकताना सर्वसाधारणपणे बहिणीची सही लागतेच,